नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जे गट क संवर्गातील जी काही जाहिरात आलेली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यातील पहिलं पद आहे अभियांत्रिकी सेवा गट क आणि त्या पदाचं पदनाम आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. एकूण पदसंख्या आहेत 32. दुसरं पद आहे अग्निशमन सेवा गट क, पदनाम आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी. एकूण पदसंख्या आहे 4. तिसरं पद आहे सुरक्षा सेवक गट क. या पदाचं नाव आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी. एकूण जागा आहे 1. तांत्रिक सेवा गट क, चौथं पद आहे. या पदाचं नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक. एकूण पद आहे त्याचे 24. पाचवं पद आहे सार्वजनिक आरोग्य सेवा गट क. पदाचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक. एकूण रिक्त जागा आहेत 12. सहावं पद आहे पशुवैद्यकीय सेवा गट क. पदाचं नाव आहे पशुधन परिवेक्षक. एकूण रिक्त जागा आहेत 7. सातवं पद आहे अग्निशमन सेवा गट क. पदाचं नाव आहे चालक किंवा यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर. एकूण रिक्त जागा आहेत 15. आठवं पद आहे सार्वजनिक आरोग्य सेवा गट क. पदाचं नाव आहे उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक. एकूण रिक्त जागा आहेत 6. 9वं पद आहे तांत्रिक सेवा. 9वं पद आहे तांत्रिक सेवा गट क. पदाचं नाव आहे अनुरेखक ट्रेसर. एकूण पदसंख्या आहे रिक्त जागा 9. 10वं पद आहे अग्निशमन सेवा गट क. पदाचं नाव आहे अग्निशामक. एकूण रिक्त पद आहेत 100. 11वं पद आहे लेखा आणि लेखा परीक्षण सेवा. पदाचं नाव आहे रोखपाल. एकूण रिक्त जागा आहेत 12. आता ऑनलाईन अर्ज केव्हा भरायचा आणि किती दिवस बाकी आहेत याचा कालावधी वगैरे पाहूया. परीक्षेचा ऑनलाईन अर्ज जो आहे 17/2/2026 पासून ते 18/3/2026 पर्यंत याचा कालावधी आहे. ऑनलाईन परीक्षा जी आहे ती परीक्षा होण्याच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. ही जी एक्झाम होणार आहे ती IBPS पॅटर्ननुसार होणार आहे. आणि अर्ज भरताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर इथं सर्वांना तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर जाऊन संपर्क करा. परीक्षा शुल्क जे आहे परीक्षा फी खुला म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये आहे आणि अनाथ आणि मागासवर्गासाठी 900 रुपये. माजी सैनिक आणि दिव्यांग जे आहेत त्यांना शुल्क जे आहे माफ राहील. म्हणजे कोणतीही शुल्क भरण्याची गरज नाही त्यांना. आता कोणत्या पदासंबंधात कोणती पात्रता आवश्यक आहे हे पाहूया. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याची झालेली आहे तो आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितलेलं आहे. दुसरं पद आहे अग्निशमन केंद्र अधिकारी गट क. यासाठी लागणारी पात्रता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा
राष्ट्रीय आणि राज्य अग्निशामक सेवा महाविद्यालय यांच्याकडून स्टेशनरी ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. राष्ट्रीय राज्य अग्निशामक सेवा अकॅदमी किंवा महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडून BE फायर धारण केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडून डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम धारण केलेले असावे किंवा कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग UK यांचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे. परत शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अग्निशमन प्रणेते, चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर ऑपरेटर म्हणतात किंवा समक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक सांगितलेला आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान याच्यासाठी जी शारीरिक पात्रता जी सांगितलेली आहे ती आहे पुरुषांसाठी 165, त्यांची उंची जी आहे 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती जी आहे साधारण म्हणजे पुरुषांसाठी 81 सेंटीमीटर न फुगवता फुगून 86 सेंटीमीटर झाली पाहिजे. आणि महिलांसाठी ही जी छातीची जे काही प्रोसेस आहे ती नाही. वजन 50 किलोग्रॅम पुरुषासाठी आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम. दृष्टी चांगली असावी. वयोमर्यादा जी दिलेली आहे 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. 3रं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क. यासाठी जे पदाची पात्रता जी सांगितलेली आहे ती पाहूया. यात पात्रता सांगितलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी व लष्कर, निमलष्कर दलातील समक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक अथवा समक्ष पदावरील किमान 30 वर्षाचा अनुभव. आणि या पदासाठी जी शारीरिक पात्रता सांगितलेली आहे, उंची मुलांसाठी जी आहे 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, मुलांसाठी छाती न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगून 86 सेंटीमीटर, महिलांसाठी ही अट लागू नाही. वजन पुरुषांसाठी 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम. दृष्टी चांगली असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान असावे. 4थ्या पदाचं नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक. एकूण जागा आहे त्याची 24. या पदासाठी जी पात्रता सांगितलेली आहे ती सांगितलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितलेलं आहे. 5वं पद जे आहे स्वच्छता निरीक्षक गट आहे. एकूण जागा जी आहे तिथं 12 आणि यासाठी पात्रता सांगितलेली आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 6वं पद आहे पशुधन पर्यवेक्षक गट क. एकूण जागा आहेत 7. 6वं पद आहे पशुधन पर्यवेक्षक गट क. एकूण जागा आहेत रिक्त 7. 7वं पद आहे चालक, यंत्रचालक गट क. याच्यासाठी जी पात्रता आहे ती आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे कमीत कमी 10वी आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन परीक्षा केंद्र महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅदमी यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रगत पाठ्यक्रम पूर्ण केलेले असावे व वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. परत जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष कामाचा अनुभव असला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान. यासाठी जी पात्रता शारीरिक पात्रता सांगितलेली आहे ती आहे
मुलांसाठी 365 सेंटीमीटर उंची आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर. मुलांसाठी छाती 81 सेंटीमीटर न फुगवता आणि 86 सेंटीमीटर फुगवून. वजन जे आहे मुलांसाठी सांगितलेले आहे 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी सांगितले आहे 40 किलोग्रॅम. दृष्टी चांगली आवश्यक आणि वयोमर्यादा जे काही याच्यामध्ये सांगितलेले आहे 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. 8व्या पदाचं नाव आहे उद्यान सहाय्यक गट क. एकूण रिक्त जागा आहेत 6. यासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc किंवा हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदविका, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. यापैकी काहीही एक चालेल. ब. शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितले. 9वं पद आहे अनुरेखक गट कचं पद आहे. एकूण रिक्त जागा आहेत 9. पात्रता सांगितलेली आहे 10वी पास. दुसरी शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान. 10वं पद आहे अग्निशामक गट क. एकूण जागा आहेत 100. यासाठी पात्रता सांगितलेली आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 10वी पास असणं आवश्यक आहे. परत राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅदमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा प्रगत पाठ्यक्रम पूर्ण केलेले असावे.